तर गाईज आता येईल आपण बुट्टे एक पिशी भरून बांट्याच्या हातात येतो. चला थोडा वेळ येतोय ओम मग करायचा प्रोग्राम सुरू. ते त्याच्या आम्ही कसं भाजले इथं ओमनी त्याचे घरचे कसं आणले ते पण जनावराला खायचे मकाचे ते मग कवळे कस भाजू राहिले कसं थोड्या वेळ त्यांचा रिझल्ट बघू कसं ते जळले नाही. तर राम राम मित्रांनो, मराठी सुरू लॉगरचे 365 दिवसाचे गाईज आज आहे आपला 89 दिवस. तर गाईज आता मी चालू आहे पवायला म्हणजे मी पाहायला मी नाही चालू पवायला कुठू चाललेला पवायला. माझी डोळ्यामुळे पाहणार नाही काहीच. एवढा डोळा दूर होता कालच्याला एवढा डोळा कालच्या दुपारनंतर ब्लॉक शूट नाही गेला. दवाखान्यात गेलो दवाखान्यात आज पण गेलो काहीच म्हणजे 2 दिवस सारखे याच्यातच गेले आणि कालच्या उठीच मी व्हिडिओ नाही केला काहीच म्हणजे एवढा जाम डोळा झाला. आता जरा बरा झाला आहे. कालच्या असं झाकलेलं डायरेक्ट उडी सगळं येत नव्हता. बघा गाईच ॲक्युरेट बॉल लागेल. तर चला काही मी फक्त बघा जाणार आज कसं काय बोलत कसं काही नाही बघू. आज बंटी पण पाहणार गाईच. बंट्या अशा उड्या टाकतो कोणी कसा असतो बंटी तो उड्या मुटका आणतो डायरेक्ट गाईच मुटका पाणी वर उडतं डायरेक्ट लाट अशी. तर गाईज आम्हाला विहीर पेक्षा आलो होतो आम्हाला वाटलं बरेच पूर असते नाही पण गोटू आणि ओम गुलेच पोहत आहे पाहून दाखवतो काहीच काहीच 2 जण पोहतो 2 जण. उडी आण उडी 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 आण उडी आण ना. हा उडू उडू उड्या गोट्या उडू हा कुठं आहे हान हान गोटी कुठं आण गोटी आण उडी. हा होय गाईज लाट बघा हनुमान टेकडे आहे. चल मम्मी इकून आण उडी इकून ए मम्मी इकून ह्याच्यावरून अँगलवरून हन्ना हन्ना होय गोटे काय रुपाची गोटे कालच्या मला लय दौड लागलाय पायाला बघायची. हा नाही आज नाही मागणार मी बघायची दौड लागला. हा नका नका मम्मी आण नको रे अरे कुंग नका नका नका. तर काहीच मला पावायचं नव्हतं वमेने माझ्या शर्ट मध्ये टाकली अख्ख्या अंगात माझी मात झाली. मला आता पावायलाच लागेल काहीच फायनल मी 1 दिवस काही नाही कारण की इथं नंतर मला जायचं आहे तेव्हा नाव आजचे दिवस होतं पोहून त्यानंतर आज कधी पावायला भेटणार नाही पोरामध्ये त्याला घेतो पोहून कपडे वगैरे काढतो तर थोडं पावायला. तर काही ब्लूटूथ अर्धा पाऊन तास ब्लूटूथ कारण की पोळ्या खाली गेले का कुठं पकडापकड खेळ हे खेळ ते खेळ खाय उड्या आणखी 2 त्याच्यावर वेळ जातो वेळ लागेल काहीच. आपलं काउंटरमध्ये झालं तर 8,435 काउंट राधे. तर काहीच चला दूध पोहून. तर मित्रांनो दुपारच्याला पोहून आलो डायरेक्ट घरी आलो जेवण केलं गोळ्या खाली लगेच झोपलो. डोळ्यात आज सकाळी दाखवून गेलो ना त्यावेळेस डोळ्या ड्रॉप आणला होता ड्रॉप टाकला पण तरी पण काय फरक नाही आणखी सलूच राहिलं काहीतरी हाय डोळ्यात. मित्रांनो आता आलो मी डायरेक्ट 6 वाजता बाहेर नाना काढू कांदे बंटी गुले पण आलेला आहे. बंटी गुले नाव चालली होती गोळी देऊ नाना म्हणलं काय करता गोळी देऊ नवे घरी डबल टाकायची पुढं डबल त्या काचा त्यापेक्षा आपलं इथंच काटायची. किती कांदे येतं सगळे इथं लई कट्टे 2-3 कट्टे असणार आहे की नाही 2-3 कट्टे कांदे तेवढे कापायचे इथंच भरायचे वाळून द्यायचे न्यायची घरी. गायची एवढंच कांदा आम्हाला फक्त आता ह्या वर्षी खायला तेवढाच कांदा आहे. ह्या वर्षी आम्ही लय कांदा नाही लावला ह्या वर्षी फक्त एवढाच कांदा आहे. एवढा कापायचा मस्त याला जपायचं वर्षभर कांदा जातो. आमच्याकडे जास्त करून काही कांद्याची लागवड करीत नाही तर आम्ही फक्त खाय पुरतं म्हणजे इकडले खरवंडी बसून खालचे जे लोक आहेत ना ते जास्त करून कांदा लागत नाही लागतं तर ते पल्लीकडे लागते तर पण जास्त म्हणजे आमच्या गावात तर काय लागत नाही कांद्याच्या मध्ये. आमच्या गावात फक्त कायचं सीजनला बटाट्याचं पीक जास्त येतात. बटाट्या पीक म्हणजे आम्हाला साधं चांगलं म्हणजे थोडंफार प्रॉफिट मिळवतो आम्ही. बाकी आमचे जास्त ऊस नसतो काही नसतो फक्त कपाशी तूर आणि कपाशी काढली की लगेच मग बटाटे पेरतात बटाटे लावतात. बटाटे झाले की गहू म्हणजे आपलं असं म्हणजे दुसऱ्याचं पीक असतं नक्की. जसं पाणी राहील ना तसं दुसऱ्या पीक राहत आहे का ना
पण आपण जास्त करून कोणतं पीक घेतो बरं? कपाशी, तूर. तूर, मका. गाई सध्या तर आमच्याकडे मका लई फांबडा चालू आहे. मका एवढी फांबडा चालू आहे कोणी कुणी येऊन मकाच करतं. कारण मकामध्ये काय काय माहिती आहे का, लई तुला 4 महिन्याचं पीक आहे ना ते, 3 का 4 महिन्याचं, 4 महिन्याचं पीक आहे गाईच. 4 महिने नाही, 4 महिने जवळपास काही मेहनत काहीच लागत नाही. फक्त काय माहिती आहे का, फवारा लागतो 2-3, आणखीन दारे लागतात. हा दारे सारखे दारे लागतात, 8 दिवसाला दारे लागतात. कारण कसं माहिती आहे, मस्काटी जिमनी तरी पण मकाला नाही खाली ओलं असलं पाहिजे, मग ती कणसं पोचतात. मग ती कणसं काढतात. जसा भाव भेटन किती, 3,000 रुपये क्विंटल. जर 3,000च्या पुढं जर भाव जर भेटला तरच आम्ही मकामध्ये प्रॉफिट राहतो. 3,000 अलीकडे जर भाव जर भेटला ना, मग काही प्रॉफिट नाही. आणि जर मका काढल्या वाहून जर विकली ना तरच फायदा होतो. नाही तर मग नंतर फुली का त्याला सोंडेवर होतात, किडेवर होतात. नंतर मग नुसता फुपट होत तिचं, मग त्याला भाव वगैरे काहीच भेटत नाही. कारण आज 2 वर्ष आम्ही किती जवळपास 10 ते 15 क्विंटल मका ठेवली होती. म्हणजे आम्ही सगळं लॉसमध्ये गेलो होतो. पावसाळी मका होती, भाव नाही भेटला, तशी ठुली 1-2 वर्षांनी केली. नुसतं असं उदयले मग नुसतं फुपाटा होता, भाव वगैरे नव्हता वाटला. तर त्याला काही घेऊ तेवढं कांद्यावर काटून. गाईज आज आपण करणार एक छोटासा प्रोग्राम, म्हणजेच आणत आपण कणस मकाची कुठून तरी. आता इकडं मका आहे भरपूर, इकडं मका आहे, आपली मका आहे पण आपल्या मकाला नाही का कणस नाही आलेले आणखीन. म्हणजे हाई येतं पण कवळे कणस जनावरांची खायची मका आहे. तर मित्रांनो, आज जाऊ आपल्या संध्याकाळच्या छोट्याशा प्रोग्रामसाठी सरपण आणायला. म्हणजे आपण कणस जे भाजायचे ना, ते भाजायला आपण चलतो. सरपण लय लांब नाही आहे, घरचं सरपण आहे. तरी पण आधी नियोजन केलेलं बरं, डबल नियोजन तरी स्कोअर न गावायला. कुंगारला घ्यायचं रे, हे वरचं हे काढलं हे. हा हे घे, हे कवळावर. तर काहीच आता येईल आपण बुट्टे एक पिशी भरून बांट्याच्या हातात येतो. तर चला आता थोडा वेळ येतोय ओम, मग करायचा प्रोग्राम सुरू. चल बांटे गाईज, ही मका दुसऱ्याची बरं का, दुसऱ्याची मका आहे. पण काय मग खायला चालली तर पाहिजे तर पण एक मावा आहे ठेवा तिथं फ्लेवर आहे. चावलं भाऊ ते लई चुंग मावळा असणार. तर चावलं ना खाली यायची पंचायत आहेच. तर चला काहीच त्यामध्ये आंध्र पडत चाललाय. थोड्याच वेळेस येतोय ओम, नंतर मग आपल्या छोट्याशा प्रोग्राम सुरू. तर काहीच चला भेटू डायरेक्ट थोड्या वेळात, म्हणजे 10-15 मिनिटं भेटू. आहे तर चला रूम खुली होती. तर गाईज फायनली आपण करू राहिलो आता मक्काचा जाळ, म्हणजेच कणस भाजवले. गाईज बघू शकता ओम पण आणलाय बांड्या बाई. गाईज आपण जे कणस आणले होते ना, ते कणस निवार निघले, त्याच्यामुळे आपण ते कणस भाजले नाही. तर ओमनी त्याचे घरचे कणस आणले, ते पण जनावराला खायचे मकाचे, ते मग कवळे कणस भाजू राहिले. कणस थोड्या वेळ त्यांचा रिझल्ट बघू कसं. ते जळले नाही, ते जळली ती, हे काही हा ती जळली. ये तो क्या देखना पड़ रहा है. ओ देख चला गाईज, एकाचा रिझल्ट भेटलेला आहे. गाईज रिझल्ट बघा, पोहत आहे मस्त. पण गाईज हे तुम्हाला शहरात बघायला भेटणार नाही, पण गावावर बघायला भेटणार. हा, कारण की असं शहरात तुम्ही काय भाजू शकत नाही. तुम्हाला भेटणार मग ते शेगडीवरचे भाजलेले कंस, गॅसवरती भाजलेले कंस. पण असे नॅचरल एकदम जाज भाजलेले कंस तुम्हाला शहरात भेटूच शकत नाहीत. तर काही चला याचं बहुत खाऊन कसं काय लागतं, कसं काय नाही. हे पण त्यासाठी तिकट नाही, तिकट जा दमाईन जा. याचा पॉपकॉर्न झाला गायचा, इथं पॉपकॉर्न झाला. इथे पॉपकॉर्न झाला, इथं पॉपकॉर्न. हा सगळं काय जाईल नाणे. दे ना एका प्लेटीत हळद मीठ तिखट दे ना. तर चला काय बहुत कसं लागतं. प्लेटीत दे एका प्लेट खोड राहिली कणीच खाल्लं. हा तू दे तर मीठ तिखट दे एकदम भारी. आणि भाजू राहिले तर आधी एवढं खाऊन घेऊ. घेचल लवकर.
तर मित्रांनो आता वाजले संध्याकाळचे 9 आणि आलो स्लॅबवर झोपायला. तर मित्रांनो मला नाही का सध्या टॉर्च तरी पाहिलं तरी डोळ्याला पाणी येऊ राहिलं कारण की सध्या नाही का आपला डोळ्याचा त्रास होऊ राहिला आहे. तर मित्रांनो कंच भाजून खाल्ले, जेवण केलं आणि डायरेक्ट आला स्लॅबवर झोपायला, गोळ्या वगैरे खाल्ल्या. आता जर लवकर झोपलो तर सगळं लवकर उठतंय कारण उद्या डबल माझं ते कुठं दवाखान्यात कारण की आणखी मी थोडं चला तरी डोळ्यात पाणी वगैरे येतं. तर मित्रांनो सध्या आम्ही बघतो मिर्झापूरची स्टोरी थोडी जाईल बघायची स्टोरी बघतो होती. मित्रांनो बघता आम्ही होतो शहरातले पोरं म्हणजे याच्यामध्ये गेले का बघायला थिएटरमध्ये पॉपकॉर्न वगैरे खातात. आम्ही होतो तर मिर्झापूरची स्टोरी बघता बाजरीच्या पापड्या. तर मित्रांनो आहे तुम्हाला आजचा ब्लॉग आवडला असेल, ब्लॉग जर आवडला असेल ब्लॉगला लाईक करा, सबस्क्राईब करा, फॉलो करा, शेअर करा. भेटूया त्याच्या ब्लॉगमध्ये ह्याच कमेंटमध्ये. चला बाय बाय.